परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. हालेलुया, होसाना अशा शब्दाने देवा आम्ही तुझा गौरव करतो. पवित्र पिते आम्ही तुझी स्तुती गातो. यातला आवाज उंच करूया. तुझा गौरव असू दे. तू माझी प्रॉफेसी पूर्ण केली आहेस. तू माझ्यासारख्या गाढविणीची प्रॉफेसी पूर्ण केली आहेस. आणि खरंच ते बांधलेलं गाढव प्रभू येशू ख्रिस्ताला सोडवलं. आणि गौरवात प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्यावर बसला त्यावेळेस यरूशलेममध्ये त्याचं स्वागत करण्यात आले. त्याच्या पायाखाली कपडे टाकण्यात आले. झावळ्या त्याच्यासाठी उभारण्यात आल्या. प्रभू आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस आमच्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं ती प्रॉफेसी पूर्ण होण्याचा दिवस आहे. आजचा दिवस पुन्हा एकदा तू आमच्यावर बसण्याचा दिवस आहे. आम्ही तुला परमिशन देतो. आम्ही तुला परमिशन देतो. ये प्रभू ये. आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. आमच्यावरती विराजमान हो प्रभू. तुझं ते प्रॉफिटिक वर्ड्स आमच्यावर आज येऊ दे. येशूच्या नावामध्ये. येशू
शेवटचा काळ आहे पित्या, तुझं येणं खूप जवळ आहे आणि आम्ही चिन्ह चमत्कार पाहत आहोत प्रभू की तू येणार आहेस आणि तुझी मंडळी तू उचलणार आहेस रे बाबा. आम्ही प्रत्येक जण लवकरच तुला भेटणार आहोत, लवकरच आम्ही सगळे जण तुझं मुख पाहणार आहोत रे बाबा. ती संधी आम्हाला तू देत आहेस. आम्ही सगळे जण तुला महिमा दे, टाळ्या वाजवून आत्ताच आम्ही
आणि तुझ्या गौरवाची संधी तू आम्हा प्रत्येकाला देत आहेस. खरंच देवा ही तुझी कृपा आहे. आम्ही पळत असतो नेहमी तुझ्यापासून, पण तू आम्हाला घेऊन येतोस. तुझी कृपा आहे देवा, म्हणून आम्ही भस्म झालो नाही. आम्ही जिवंत आहोत, ही तुझी दया आहे. आजच्या दिवसाबद्दल, या वेळेबद्दल, या क्षणाबद्दल, या कॉन्ग्रिगेशन बद्दल मी तुझा आभार मानते देवा. सगळं तुझं संबंध शरीर या शेवटच्या काळामध्ये एक होतंय. आम्ही सगळेजण एक होऊन तुला धन्यवाद द्यावा. हीच तुझी इच्छा होती, हीच तुझी योजना होती देवा. म्हणून तुझा पुत्र आमच्यासाठी तू त्यागलास. तू आम्हाला पापांची क्षमा मिळवून दिलास की आम्ही एक भाव जुळा करू आणि तुझी महिमा गाऊ. थँक्यू लॉर्ड. या योजनेबद्दल आम्ही खरंच मनापासून तुझ्या आभारी. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आराधनेसाठी आम्हाला मदत कर. आमचे बंधनं तुटत आहेत देवा आराधनेमध्ये. आम्ही देवा अधिक आनंदाने उत्साहाने तुझी महिमा गावी. भाग पडतंय म्हणून नाही, तर आनंदाने देवा आम्ही तुला द्यावं. तुझं वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आज आम्ही पूर्ण आनंदाने गौरव तुला देणार आहे. आज आम्ही पूर्ण आनंदाने तुझी महिमा करणार आहे. आम्ही देवा भाग पडतंय म्हणून नाही, कुणीतरी सांगितलंय म्हणून नाही, कुणीतरी जबरदस्तीने बोलवलंय म्हणून नाही, तर आम्ही तू आम्हाला नेमलेस, निवडलेस म्हणून आम्ही तुझी आराधना करणार आहे. हालेलुया. तुझा गौरव करते. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात घेऊ. प्रभू येशू स्मरणार्थ आणायच्या नावाने प्रार्थना मागते म्हणून तू ऐकून घ्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण गीत गाणार आहोत. आला रे प्रभू आला रे. नवीन गीत आहे, आपण सर्वजण शिकणार आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देते हुए नाचा रे मुनी. चला इकडची नाचते, इकडची डोलती. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. नाचा रे मुनी डोला रे. 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 जय 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 जय.
Praise the Lord. न्यायला येणारे. ला, 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 ला,
प्रभू येशू म्हणत आहे की मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे. आणि आज तो तुमच्यावर बसू इच्छिते. आज तो तुमची सगळी बंधनं तोडून दुसऱ्या नगरातून त्याला तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलाय, यासाठी की तो तुमच्यावर बसावा आणि तुम्ही त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावं. तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ इच्छिते. जर नवीन जण माझा ऐकत आहे तर पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे आणि जुन्यांना तो म्हणत आहे की बाळा आज मला पुन्हा एक वार नव्यानं परमिशन दे, मी पुन्हा एक वार तुझ्यावर बसू इच्छितोय. जर तुम्ही तयार असाल तर आपण गीत ह्या रागतेद्वारे त्याला बसण्याची परवानगी देणार आहे. हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई घुटने में देखूं, घुटने में देखूं बस तेरे सामने. तू मेरा पिता, तू मेरा पिता. प्रत्येक जण तुला परमिशन देत आहे आणि तुला आमच्या परमिशनची गरज नाहीये, कारण तुझं त्या गावाकडे लक्ष होतं ज्याच्यावर अगोदर कधी कोणी बसला नव्हता. त्याला कशाची चिंता नव्हती, काळजी नव्हती, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. असा गाढव तुम्ही म्हटला आणि तू त्याच्यावर बसलास. आज या ठिकाणी आम्ही सगळेजण आमच्यापैकी कोणी जर तुला आवाज देते, प्रभू तुझं त्यांच्याकडे लक्ष जात आहे, तर मी प्रार्थना करतो त्यांच्यासाठी तुझी प्रॉफेसी पूर्ण होणार आहे. आज देवा तुझं जे हलकं होतंय, जर तू त्या कारणावर बसलास, आज आम्ही येशूच्या नावामध्ये प्रॉफेटिकली डिक्लेअर करतो त्यांच्यावर देवा तुझ्या कामाची वस्त्र घाल. ओ देवा त्यांना निवड, त्यांच्यावर भास पडो. तुझी महिमा मोठ्या सामर्थ्यानं या यरूशलेममध्ये, या साताऱ्यामध्ये आम्ही होताना पाहणार आहे बाबा. जय घोषणाच्या गाड परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव तुझी सांग. आकाश व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच, सर्वाहून श्रेष्ठ उन्नत आहे. धन व मान तुझपासून प्राप्त होतं. तू सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्या हाती आहे. लोकांस थोर करणे, सर्व सामर्थ्य देणे हे तुझ्या हाती आहे. तर आता हे आमचं देवा, आम्ही तुझ्या आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये
मी स्वीकारतो. आमेन. परमेश्वर पित्या तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि जशा प्रकारे आम्ही कबूल केलं तशा प्रकारे पित्या सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होतं प्रभूजी. तूच सर्व गोष्टीचं निर्माण करता आहेस आणि प्रभुदेवा तुझा पुत्र परमेश्वर ख्रिस्त याच्या बद्दल त्याच्या बलिदानाबद्दल आणि त्याच्या समर्पणाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. त्याच्या गौरवानं यरूशलेममध्ये येण्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो पित्या की कारण प्रभुदेवा तो यरूशलेमेवर कळवळा प्रभुदेवा त्याला आला आणि तो यरूशलेमेकडे पाहून रडला आणि म्हणाला की कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते तशा प्रकारे मी तुम्हाला आपल्या पंखाखाली घेऊ इच्छितो. आणि निश्चितच आमच्याकडे तू पाहतोस आज प्रभुदेवा आणि आमच्या बाबतीत सुद्धा तुला कळवळ आहे. आमच्या बाबतीत सुद्धा येशू ख्रिस्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. आमच्या बाबतीत सुद्धा आज या जगाकडे आणि या पापामध्ये फसणाऱ्या सर्व सृष्टीकडे पाहून आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करत आहे आणि तो आमच्यासाठी विनवण्या करत आहे की यांच्याकडे पाहू नकोस तर माझ्या रक्ताकडे पहा, माझ्या बलिदानाकडे पहा. आणि आज प्रभुदेवा आम्ही धन्यवाद देतो त्या बलिदानाबद्दल आणि प्रभुदेवा त्या सर्व समर्पणाबद्दल पित्या की तुझा पुत्र प्रभू येशू आमच्या पापांसाठी या जगात आला, मारला गेला क्रूसावर आणि मरणातून जिवंत झाला प्रभुदेवा. त्याची सुरुवात आजपासून होते. त्याला माहिती होतं की माझं बलिदान केलं जाणार आहे तरी सुद्धा तो मोठ्या उत्सवानं त्या बलिदानासाठी निघाला होता प्रभुदेवा. आणि आम्ही धन्यवाद देतो, त्याची आठवण करतो. त्या पवित्र आठवड्याची आम्ही सुरुवात करत असताना आमचं मन उल्हासित आहे प्रभुदेवा, आमचं अंतःकरण उत्साहित आहे प्रभूजी की प्रभुदेवा त्या तुझ्या अभिषेकाला, तुझ्या सामर्थ्याला आणि तुझ्या गौरवाला स्वीकारण्यासाठी प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज आम्ही काहीतरी घेऊन जाणार आहोत प्रभुदेवा. आज आम्ही तुझ्यापासून काहीतरी प्राप्त करणार आहोत. निश्चितच आमच्यासाठी काहीतरी विशेष आज राखून ठेवलेलं आहे आणि आम्ही आज रिकामे असणार नाही. जी आशा घेऊन आम्ही घरातून निघालो होतो पित्या ती आशा आज या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे असा विश्वास आम्ही बाळगतो परमेश्वर. इथं असलेला प्रत्येक व्यक्ती पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. तारणारा येशू याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण एक विशेष गोष्टीविषयी ऐकणार आहोत. हालेलुया. निश्चितच तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयी माहिती आहे पण अजून एका नव्या स्वरूपामध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी बोलणार आहे. हालेलुया. माझ्या बरोबर उघडा मत्त्याचं शुभवर्तमान 21वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील पण हे स्क्रीनवर जे दिसत आहे किंवा दिसणार आहे त्या गोष्टी केवळ प्रतिकात्मक आहेत आणि बायबलमध्ये कदाचित ती चित्र किंवा त्या गोष्टी नसतील पण परमेश्वराने जशा प्रकारे मला मदत केली तशा प्रकारे मी ते तयार केलेले आणि असं समजू नका की तसंच प्रकारे असायला हवं किंवा तसंच आहे पण जी वचनं आहेत ती मात्र जिवंत वचनं आहेत आणि ती खरी वचनं आहेत. हालेलुया. त्याला मात्र आपण नाकारू शकत नाही आणि ज्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत त्या तुम्हाला केवळ तुम्हाला समजण्यासाठी विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी असणार आहेत आणि केवळ तुम्हाला हे कळावं की परमेश्वर तुमच्याशी काय बोलू इच्छितो त्यासाठी केवळ ते चित्र आहे आणि तशाच प्रकारे येशू दिसत होता किंवा येशू आहे असं माझं म्हणणं नाहीये. केवळ ते प्रतिकात्मक आहे. ठीक आहे. माझ्या बरोबर तुम्हाला काढायचं आहे मत्तेचं शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 9वं वचन आपल्यामध्ये ब्रदर वाचायला मदत करतील. 21:9 मराठीमध्ये 21वा अध्याय आणि 9वं वचन. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी उर्वलोकी होसान्ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर तुम्हाला म्हणायचं सगळ्यांना आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. उर्वलोकी होसान्ना. होसान्ना. हालेलुया. होसान्ना या शब्दाविषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. होसान्ना एक असा शब्द आहे जो बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस आलेला आहे आणि त्याचा उल्लेख भरपूर ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी एक विशेष या अर्थानं बायबलमध्ये होसान्ना हा शब्द आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन ज्यावेळेस झालं यरूशलेममध्ये त्यावेळेस मोठ्या उत्सवाने येशू येत असताना सगळे लोक होसान्ना हा शब्द वापरून त्याचा गौरव करत आहेत, त्याची महिमा करत आहेत.
होसान्ना हा शब्द बायबलमध्ये दोन अर्थाने आलेला आहे. दोन अर्थ आहेत बायबलमध्ये होसान्ना या शब्दाचे. आणि पहिला अर्थ आहे की हे प्रभू आमचं तारण कर. कारण होसान्ना हा इब्री शब्द आहे आणि तो इब्री शब्दाचा अर्थ असा होतो, त्याचा जर अपभ्रंश किंवा ज्याला आपण असं म्हणू की जे कोणत्या शब्दापासून आलो तो होशियाना या शब्दापासून होसान्ना हा शब्द आलेला आहे. आणि जे इब्री या शब्दापासून हा शब्द आहे त्याचा दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे की हे प्रभू आमचं तारण कर आणि मोठ्याने देवाचं गौरव करा किंवा एक मोठ्या अंतकरणाने, एक विशाल अंतकरणाने देवाची महिमा करा. हालेलुया. दोन्ही अर्थाने बायबलमध्ये मोठ्या या होसाना हा शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये मोठ्या उत्सवाने येत होता त्यावेळेस ते लोक दोन अर्थाने होसाना या शब्दाचा उल्लेख करत होते. एक तर ते त्याचा गौरव करत होते, एक तर त्याची महिमा करत होते. आणि दुसरा जो अर्थ आहे, दुसरा जो शब्द आहे तो हे प्रभू आमचं तारण कर या अर्थाने सुद्धा ते येशू ख्रिस्ताकडे हाक मारत होते. लक्षात घ्या, पहिला जो आपला मुद्दा आहे होसान्ना या शब्दावरती ज्यावेळेस आपण फोकस करतो त्यावेळेस आपल्यामध्ये बायबलमध्ये एक वचन आहे, स्तोत्र संहिता 118 अध्याय आणि त्याचं 25 वचन. स्तोत्र 118 आणि त्याचं 25 वचन. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्या हात उंचावा, एक हात आपल्या हृदयावरती ठेवा, एक हात आपला उंच करा आणि देवाला म्हणा, हे प्रभू आमचं तारण कर. 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 हे प्रभू आमचा उत्कर्ष कर. हे प्रभू आमचा उत्कर्ष कर. ज्यावेळेस तुम्ही होसान्ना म्हणता त्यावेळेस असं म्हणता. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही होसान्ना म्हणता त्यावेळेस काय म्हणता? हे प्रभू आमचं तारण कर. ज्यावेळेस सगळे लोक होसान्ना हा मोठा जय जयकार करत होते त्यावेळेस ते स्वतः काय म्हणत होते माहिती आहे? हे प्रभू आमचं तारण कर. हे प्रभू आमचा उत्कर्ष कर. हे प्रभू आमच्या जीवनामधलं संकट दूर कर. तुम्हाला माहिती आहे त्याच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे, पार्श्वभूमी म्हणजे त्याचा पूर्वीचा जो इतिहास आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये आला किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस आणि त्याच्या पूर्वी रोमी सरकारच्या अधीन असणारे यरूशलेम होतं. संपूर्ण यहुदी जे लोक आहेत ते यरूशलेमे रोमी सरकारच्या अधीन होते. आणि रोमन जे सरकार होतं त्या काळामध्ये यहुदी आणि त्याचबरोबरच्या संपूर्ण इस्रायलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं अधिराज्य चालवत जात होतं. वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अधिकार चालवण्यासाठी त्यांचा छळ वेगवेगळ्या प्रकारे केला जात होता आणि खूप काही कर त्यांच्यावरती लादण्यात आलेले होते. आणि कंटिन्युअसपणे ते असं म्हणत होते की मसीहा येणार आहे आणि आमचं तारण करणार आहे. मसीहा येणार आहे आणि आमची सुटका करणार आहे. मसीहा येणार आणि आमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे. मसीहा येणार आणि आमच्यावरती राज्य करणार आहे. रोमन राज्य खाली खेचण्यात येणार आहे आणि मसीहाचं राज्य येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते उत्साहित झालेले होते की आता येशू आलेला आहे आणि आमचं तारण घडवणार आहे. येशूकडे ते आवाज देत होते, येशूकडे ते ओरड करत होते, येशूला ते मोठ्याने हाक मारत होते, हे प्रभू आमचं तारण कर. हालेलुया. हे प्रभू आमची सुटका कर. हे प्रभू आमच्या जीवनामधली संकट दूर कर. हे प्रभू आमच्या जीवनात असलेले समस्या काय कर? दूर कर. कारण त्यांना प्रतीक्षा होती. कशाची प्रतीक्षा होती? त्यांच्या मसीहाची प्रतीक्षा होती. कशाची प्रतीक्षा होती? त्यांना त्यांच्या मसीहाची, त्यांना त्यांच्या तारणाऱ्याची, त्यांना सोडवणाऱ्याची प्रतीक्षा होती. हालेलुया. कारण सोडवणारा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस वेगळं काहीतरी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करत असतो. याच्यानंतर जी स्लाइड आहे ती नावाबरोबर याच्यानंतर कारण मसीहा त्यांच्या जीवनामध्ये येणार होता आणि त्यासाठी जे तारण त्यांच्या जीवनामध्ये येणार होतं त्या तारणाविषयीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण बऱ्याच वेळेस आपण आपल्या जीवनाकडे ज्यावेळेस पाहतो, किती लोकांनी तुम्ही सुरुवातीला येशू ख्रिस्तामध्ये आले होते. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी सुवार्ता सांगितली, कोणीतरी देवाचं वचन सांगितलं, त्यावेळेस कित्येक तरी लोकांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची प्रार्थना केली असणार आहे, हे प्रभू माझं तारण कर. हालेलुया. किती लोकांनी प्रार्थना केली की सुरुवातीला? हालेलुया.
आज आपल्याला एक 3 प्रकारचं तारण असतं आपल्या जीवनामध्ये. 3 प्रकारचं तारण आहे. पहिलं तारण ज्यावेळेस तुमचा आणि तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त समजला त्या दिवशी, त्याच्यानंतर रोज आपण तारले जावं अशी प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. बाजूला सांगा, रोज तू तारला जावं अशी देवाची इच्छा आहे. जशा प्रकारे इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना सोडवणुकीची, शांतीची, आनंदाची, त्याच प्रकारे मसीहाची गरज होती, तशा प्रकारे रोज तुम्हाला मला मसीहाची गरज आहे. हालेलुया. पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुमचं आणि माझं तारण झालं, त्या दिवशी मसीहाची तुम्हाला मला गरज होती. कारण आपण पापात होतो, कारण आपण वाईटामध्ये होतो, कारण आपण सैतानाच्या बंधनात होतो, कारण आपण वाईट गोष्टींच्या मध्ये होतो, कारण आपण व्यसनामध्ये होतो, कारण आपण अशांतीत होतो. आता तुम्हाला मला त्यावेळेस गरज होती की आपण तारण आपलं व्हावं, आपलं जीवन बदलावं. यासाठी आपण असं म्हणावं की हो प्रभूजी माझं तारण कर, हो प्रभूजी माझा वाईटातून तू बाहेर काढ. आता तुम्ही बाहेर निघाले, आपण सगळेजण तारलेलो आहोत. हालेलुया. किती लोकांना विश्वास आहे की तुम्ही तारलेला आहात? ज्यांनी हात वर केला नाही, कदाचित त्यांना तारणाची खात्री नाही. तुम्हाला तारणाची खात्री असली पाहिजे बरं. हालेलुया. ज्यांना कोणाला तारणाची खात्री आहे. तारण म्हणजे काय की वाईटातून, पापाच्या बंधनातून तुम्ही मुक्त झाले. आता दुसरं जे तारण आहे ते मात्र तुमचं आणि माझं रोज आहे. कारण रोजच्या दिवसामध्ये तुम्हाला मला रोज मसीहाची गरज आहे, रोज तारणाची गरज आहे. हालेलुया. रोज तुम्ही प्रभूला म्हणणार नाही की प्रभूजी माझं तारण कर, कारण तारण टिकवणं हे या काळामध्ये खूप अवघड आहे. तारण टिकवणं जास्त अवघड आहे. बाजूला सांगा, तारण टिकवणं अवघड आहे. तारण सोपं आहे, तारण होणं सोपं आहे, पण तारण टिकवणं त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. कारण तारण टिकवण्यासाठी तुम्हाला रोज आणि रोज येशू ख्रिस्ताशी जडून राहावं लागतं. जो कोणी जडून राहत नाही ना, त्याचं तारण टिकलं जात नाही. बरं, बाजूला सांगा, जो कोणी जडून राहत नाही त्याचं तारण टिकत नाही. मी एवढ्या वर्षाच्या सेवे काळामध्ये बऱ्याच लोकांचं तारण गमावताना मी पाहिलेलं आहे. तारण गमावले नाही. तारण म्हणजे काय की तुम्ही येशूची ओळख विसरले म्हणजे तारण गमावलं. तुम्ही तारण गमावलं म्हणजे काय की तुम्ही हे विसरले की येशू खरा जिवंत देव आहे, म्हणजे तुम्ही तारण गमावलं. तुम्ही तारण गमावलं म्हणजे काय की तुम्ही चर्चला यायचं बंद केलं, पूर्णपणे कुठंच जात नाही, त्यानं तारण गमावलं लक्षात ठेवा. कारण जो व्यक्ती घरातच पूर्ण बसून आहे तो तारण हळूहळू गमावतो, लगेच नाही गमवत. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडा, कधी कधी महिने, 6 महिन्यानंतर मात्र त्याची अशी कंडिशन येते की त्याचं तारण गमावलं नसतं. पण 6 महिन्यात तो थोडासा जिवंत असतो, कुठेतरी ऑनलाईन पाहत असतो, कुठेतरी कधीतरी धूट झटकत असतो बायबलवरची, कधीतरी कुठल्या तरी देवासेवकाला कुठल्या तरी मीटिंग मध्ये जातो. पण हळूहळू त्याचं सगळं बंद होतं. आणि कित्येक तरी विश्वासणाऱ्यांनी, ते केवळ विश्वासणारे, त्यांचं तारण टिकलेलं नाही, त्यांनी गमावलेलं आहे. केवळ कशा गोष्टीमुळे? कदाचित पास्टर त्यांना आवडले नाही, कदाचित संदेश त्यांना आवडला नाही, कदाचित चर्च आवडलं नाही, कदाचित काहीतरी संदेश, काहीतरी असं बोलणं आवडलं नाही, कदाचित काहीतरी अशा गोष्टी आवडल्या नाही. कारण त्यांनी रोजचं तारण करण्याचं स्वतः विसरले, रोज अशी प्रार्थना करायला विसरले की प्रभू माझं तारण कर. हालेलुया. जर तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी एकदा तारला गेलो, एकदा मी येशूला म्हणालो की हा प्रभूजी माझं तारण कर. तुमचं तारण झालं, कदाचित तुमचा बाप्तिस्मा झाला असेल आणि त्याच्यानंतर रोज तुम्हाला काही टिकवण्याची गरज नाही. प्रत्येक दिवशी तुम्हाला असं म्हणण्याची गरज आहे की प्रभू माझं तारण कर, प्रभू माझं तारण टिकून राहू दे. कारण तारण टिकवणं ह्या काळात जास्त अवघड आहे. कारण आपण तारण गमावण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे तुमच्या जीवनात सगळ्यात जर मौल्यवान कोणती गोष्ट असेल, मौल्यवान कोणती गोष्ट असेल तर ती तुमचं तारण आहे. बाजूला सांगा, तुझं मौल्यवान, तुझ्या जीवनामध्ये जर मौल्यवान कोणती गोष्ट असेल तर तारण आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या गळ्याचं सोनं मौल्यवान आहे, नाही. कदाचित वाटत असेल तुमचं घर मौल्यवान आहे, बँक बॅलन्स मौल्यवान आहे, नाही. या सगळ्यापेक्षा तुमचं शरीर मौल्यवान आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण त्या शरीरापेक्षा सुद्धा मौल्यवान कोणती गोष्ट असेल तर ते तारण आहे. तुमचं तारण गेलं याचा अर्थ शरीर संपत्ती सुद्धा संपणार आहे. कारण शरीर नष्ट होणार आहे, संपत्ती नष्ट होणार आहे, बँक बॅलन्स नष्ट होणार आहे, संपणार आहे. एक दिवस आपण मरून जाणार आहोत. पण तुमचं तारण जर टिकलं असेल तर मात्र अनंत काळासाठी तुम्ही स्वर्गामध्ये असणार. हालेलुया. आणि म्हणून तारण गमावण्यासाठी तुमच्या तारणाला तुम्ही जे कोणती किंमत मोजाल, कोणतीही किंमत मोजाल, मला माहित नाही तुम्ही कोणती किंमत मोजाल. या लोकांना मसीहाची इतकी गरज का होती? याला थोडंसं छोटं करणं बघा. रेशो त्याचा कमी करा, म्हणजे तुम्हाला त्यातनं स्पष्ट दिसेल. कारण ज्या वेळेस तुम्ही
तुमचं तारण गमावताना, कारण सैतान सतत आणि सतत तुमचं तारण काढून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो, सतत प्रयत्नशील असतो. आता आपण या 2-3 आठवड्यामध्ये सैतानाच्या डावपेचांचा विषय शिकत आहोत. सैतान कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या वापरतो. आणि तुम्हाला माहित आहे, तुमचं तारण गमावण्यासाठी सैतान, तुम्ही तारण गमवावं, तुमचं तारण टिकू नये यासाठी प्रत्येक कृत्य करणं, प्रत्येक जे कार्य आहे ना, त्या सगळ्या कार्याचा एकच उद्देश असतो की तुमचं कसं तरी करून तुमचं तारण निघून जावं. मग कदाचित तो तुमच्या जीवनात व्यसन घेऊन येईल, काहीतरी तुम्ही ऑफेंड किंवा तुम्ही दुखावले जाल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, किंवा तुम्ही संकटात असाल, आर्थिक अडचणीत असाल, चर्च तुमचं बंद होईल, किंवा अजून बऱ्याच गोष्टी होतील. या सगळ्याचा उद्देश निघत असतो तुमचं तारण गमावणं. आणि तुम्ही तारण गमावलं की तुम्ही त्याच्या हातातली बाहुली बनता. बरोबर, मग तुमच्याकडून जे हवं ते करून घेऊ शकतो, हवं त्या गोष्टी तुमच्याकडून होणार. मग कुठल्याही प्रकारचं पातक करताना तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही, कारण तारण काय झालेलं आहे, गमावलं. आणि म्हणून टिकवावं यासाठी प्रयत्नशील असतात. जसं मी सांगितलं, सुरुवातीला तुम्ही म्हणाले की हे प्रभू माझं तारण कर, तुमची पहिली प्रार्थना होती. दुसरी, रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःवरती प्रार्थना केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही होसाना म्हणाल त्यावेळेस प्रभूला म्हणताय, प्रभू माझं आज तारण कर. हालेलुया, होसाना. कारण ज्यावेळेस तुम्ही होसाना, रोज सकाळी उठून कदाचित तुम्ही होसाना म्हणाले, कारण बायबल मध्ये असे ठराविक काही शब्द आहेत. हालेलुया, होसाना, त्याच्यानंतर शालोम असेल, त्याच्यानंतर असे बरेच शब्द आहेत. मारानाथा हा शब्द, असे बायबल मधले काही शब्द आहेत ज्या शब्दांना विशेष अर्थ आहे. हालेलुया. आणि अशा प्रकारचे शब्द रोज आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीत आपण कबूल करायला शिकलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस लोक या शब्दांची सवय नाही लावत. जशा प्रकारे काहीतरी अशा शब्दांची आपण सवय लावली पाहिजे की जेणेकरून आपलं तारण टिकून राहतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तारण टिकण्यासाठी रोज सकाळी म्हणणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे दुसरी एक प्रार्थना त्याच प्रकारे रोज सकाळी केली पाहिजे की अनंत काळासाठी. कारण 3 प्रकारचे तारण मी सांगितले. एक पहिलं तारण तुमचं झालं, दुसरं रोज झालं पाहिजे, आणि तिसरं हे अनंत काळाच्या दिवशी, ज्या दिवशी येशू येईल त्याच्यानंतर आपलं अनंत काळासाठी तारण. हालेलुया. रॅप्चरच्या दिवशी असेल कदाचित, किंवा जर आपण मरेपर्यंत येशू आला नाही तर तोपर्यंत त्या दिवशी जे झालेलं, आपण समजा कदाचित येशू येण्यापूर्वी जर मरून गेलो तर त्या दिवशी आपण अनंत काळाच्या जीवनात जाऊ. म्हणजेच ते तिसरं तारण. हालेलुया. म्हणजेच काय, त्या तिसऱ्या तारणापर्यंत तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. कारण मी तुम्हाला जे शिकवत आहे, सांगत आहे, हे कुठे माझ्या मनाच्या गोष्टीने बायबलमध्ये लिहिलेलं. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला रोज ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभूजी माझं आजच्या दिवशी तारण कर, आणि ज्या दिवशी तू येशील त्या दिवशी सुद्धा मी स्वर्गाच्या अनंत काळाच्या जीवनात जावं. हालेलुया. रोज तुम्ही टिकलेले असाल तरच अनंत काळाच्या जीवनात जा. बऱ्याच लोकांना भ्रामक कल्पना आहेत त्यांच्या जीवनामध्ये, भ्रामक कल्पना बाळगून आहेत. ते का? कारण मी एक दिवस, कारण सैतानानं सगळ्यात मोठी ट्रिक आताच्या विश्वासणाऱ्यांच्या डोक्यात टाकलेली. आणि ती कोणती ट्रिक आहे माहिती आहे? की काही केलं तर चालतं, मरणाच्या एक शेवटच्या अगोदर, शेवटच्या क्षणाच्या किंवा मरणाच्या शेवटच्या दिवशी किंवा बिछाण्यावरती आता काही त्याला समजत नाही, अशा वेळेस त्याच्याकडून पश्चातापाची प्रार्थना करून घ्यायची किंवा पश्चातापाची प्रार्थना त्यावेळेस करायची, आणि तो व्यक्ती स्वर्गात जाणार. असे बरेच विश्वासणारे ह्या भ्रामक कल्पनेत आहेत. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला तर मरणाचा दिवस माहिती नाही, पण ज्या व्यक्तीने जन्मभर पातक केलेलं आहे, जन्मभर वाईट काम केलं, प्रभू करू त्याच्यावर कृपा करू, पण प्रभू कृपा करेल की नाही हे प्रभूच्या हातात आहे. तुम्ही ना सांगू शकत त्याला तू कृपा कर म्हणून. तो कृपा करायची की नाही कोण ठरवणार? परमेश्वर ठरवणार. परमेश्वराने ठरवायचं की त्या व्यक्तीवर, जो मरणासन व्यक्ती आहे, जो मरणाच्या बिछाण्यावरती आहे, किंवा जो ज्याचा शेवटचा दिवस आहे आजचा, त्या व्यक्तीवर कृपा करायची की नाही हे प्रभूची इच्छा आहे केवळ. आणि जर समजा प्रभूने इच्छा नाही पाळली, नाही केली, तर तो व्यक्ती नरकामध्ये जाईल. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी आपण रोजचं तारण केलं पाहिजे, रोजचं तारणासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की आपण अनंत काळाच्या जीवनासाठी सुद्धा रोज प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. जर तसं नसेल तर निश्चित अर्थाने तुम्ही तारणासाठी प्रार्थना करत नाहीये. आणि म्हणून होसाना ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस इस्रायल लोकांसारखे म्हणता की प्रभूजी आम्ही ओरडत आहोत. कारण ते लोक ओरडत होते. तुम्हाला माहित आहे त्या शब्दाचा अर्थच असा होतो की ओरडून रडून तारणासाठी प्रार्थना करणं. हालेलुया. तुमच्यापैकी मला माहिती नाही किती जण रडून देवाजवळ प्रार्थना केलेली आहे तारणासाठी. किती लोक आहेत असे की तुम्हाला खरोखर तारणाची गरज होती आणि तुम्ही रडून तारणासाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तुम्हाला माहिती आहे, मी एक असा व्यक्ती आहे की मी तारणासाठी रडून प्रार्थना केली प्रभूजवळ. मला खरंच तारणाची गरज होती. मी इतका पेचात होतो, इतका प्रॉब्लेम्स मध्ये होतो. ज्यावेळेस माझं तारण झालं त्यावेळेस मी माझ्यावरती खूप बर्डन होतं की माझं तारणासाठी परमेश्वराजवळ विनंती करावी की प्रभू माझं तारण कर, नाही तर जगात मी मरून जाईल, अशा प्रकारे मला वाटत होतं. पण परमेश्वराने माझं तारण केलं. हालेलुया. बरीच लोक या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे व्यसनात असलेले लोक, वाईटामध्ये असलेले, पापात आहेत, आजारामध्ये आहेत, त्यांना गरज आहे रडून प्रार्थना करण्याची. आणि तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताने ह्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. पुढे सांगणार आहे मी तुम्हाला येशूने कसं उत्तर दिलं. येशू त्यावेळेस काही नाही बोलला, पण येशूनं आपल्या कृतीद्वारे उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं. येशूकडे लोकांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं उत्तर येशूने दिलेलं आहे स्वतः. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट महत्वाची, होसाना जो शब्द आहे तो होसाना शब्द एक तर प्रार्थनेला दर्शवतो. दुसरी गोष्ट होसाना हा शब्द येशू ख्रिस्त एक राजा आहे त्याला दर्शवतो. येशू ख्रिस्त काय आहे? राजा आहे त्याला दर्शवतो. मत्तेय सुसमाचार 21 अध्याय 5 वचन. 21:5 असं वचन म्हणते. सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या सिंहावर बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस ते होसाना म्हणाले त्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की हा राजा आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही होसाना म्हणता त्यावेळेस तुमच्या शरीरावरचा, तुमच्या जीवनावरचा राज अधिकार प्रगट करा. बाजूला सांगा, तू डिक्लेअर करतोस की येशू ख्रिस्त राजा आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांना स्वतःच्या जीवनावरचं अधिकार पद मान्य नसतं. अधिकार पद म्हणजे माझ्यावर येशूने अधिकार गाजवावा हे बऱ्याच लोकांना काय होतं बरं मान्य होत नाही, किंवा त्यांचं ही इच्छा नसते की माझ्या डोक्यावरती कोणीतरी असावं. तशा प्रकारे आपण शिकत आहोत की सैतान सिंहासन पकडायला बघत होता आणि सैतानाला देव माझ्यावरती अधिकार आहे हे मान्यच नव्हतं. सैतानाला अजिबात मान्य नव्हतं. आणि मग त्याच स्वभावाने मनुष्याला तो घेऊन जातो की मनुष्यानं सुद्धा हे कधीच मान्य करू नये की माझ्यावरती कोणतरी बॉस आहे. आणि लक्षात घ्या, तुमच्यावरती नेहमी परमेश्वर अधिकार असणार आहे. त्याचा अधिकार असणार. तुमच्या डोक्यावर नेहमी त्याचा हात असणार आहे. नेहमी तोच बॉस असणार आहे तुमच्या जीवनाचा. कदाचित या जगामध्ये तुमचा कोणी बॉस नसेल, कदाचित तुम्ही जगामधला कुणाचा अधिकार मानत नसता, पण देवाचा अधिकार मात्र सतत तुमच्या जीवनावरती डिक्लेअर केला गेला पाहिजे. हालेलुया. सतत तो कबूल केला गेला पाहिजे. या यहुदी लोकांनी, इस्रायल लोकांनी हे कबूल केलं होसाना म्हणण्याद्वारे की येशूचा अधिकार, येशू एक राजा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू एक राजा आहे हे डिक्लेअर केलं, त्यांनी मान्य केलं. ज्यावेळेस तुम्ही होसाना म्हणता, हालेलुया म्हणता, ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता, ज्यावेळेस मोठ्याने आवाज करून देवाचं गौरव करता, त्यावेळेस तुम्ही डिक्लेअर करता, घोषणा करता की माझ्या डोक्यावर देवाचा अधिकार आहे, माझ्या शरीरावर देवाचा अधिकार आहे, माझा बॉस देव आहे. हालेलुया. पण बऱ्याच लोकांना ज्यावेळेस अशा गोष्टी मान्य नसतात ना त्यावेळेस ते लोक डिक्लेअर नाही करत. कारण ज्यावेळेस तुम्ही हात उंचावता ऑटोमॅटिक तुमच्याद्वारे काय होतं, ही घोषणा होते आणि ह्या घोषणेला सैतान घाबरतो. कारण ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता त्यावेळेस सैतान घाबरतो. ज्यावेळेस ही वचनं तुम्ही बोलता त्यावेळेस सैतान घाबरतो. त्याला माहिती असतं की या व्यक्तीला याचा अधिकार कळालेला आहे. या डोक्याला कळालं की याच्या डोक्यावर आता येशू ख्रिस्त आहे, याच्या डोक्यावरती येशूचा अधिकार आहे आणि कबूल केलं की येशू राजा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तुमच्या जवळ जे आहे, आपल्या जवळ जे आहे अधिकार ना, तो कदाचित आपल्याला माहित नसतो. आणि आपल्या जवळचा अधिकार सैतानाला चांगल्या प्रकारे ठाऊक की आपल्या जवळ नेमकं काय आहे, आपण नेमकं काय बाळगून आहोत, आपल्याला प्रभूने काय देऊ केलेलं आहे. कधी कधी ते आपल्याला कळत नाही पण सैतानाला माहित असतं. आणि म्हणून त्याला माहित आहे ना ती गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे आणि ती बोलली पाहिजे. या लोकांनी बोलले, या लोकांनी म्हणाले की ठीक आहे आमच्यावरती येशू राजा आहे. हालेलुया. त्यांनी कबूल केलं. आणि ज्यावेळेस तुम्ही कबूल करा त्यावेळेस खरोखर येशूचा अधिकार चालतो. येशू फुकट अधिकार चालवणार नाही. केवळ उगीच बॉस होण्यासाठीच बॉस नाहीये तो. फक्त हा ठीक आहे मी तुझा बॉस आहे, फक्त अधिकार चालवण्यासाठी, म्हणजेच तो तुम्हाला गुलामगिरी ठेवण्यासाठी काम नाही करत. तो तुम्हाला त्या सर्व अधिकाराचं जे काही फायदे आहेत ते फायदे सुद्धा देऊ इच्छितो. हालेलुया. कारण बॉस येशू बॉस आहे याचा अर्थ त्याचं जे काही ते सगळं आपलं. हालेलुया. येशूनं जे काही द्यायचं ठरवलेलं आहे ते सगळं तुम्हाला मला
मिळणार आहे. कारण येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकडून ज्यावेळेस अपेक्षा करतो की तुम्ही असं म्हणावं की हो येशूचा अधिकार माझ्यावरती आहे, त्यावेळेस येशू त्या अधिकाराचं प्रतिफळ पण तुम्हाला देईल. हालेलुया. बाजारात सांगा येशू त्या अधिकाराचं प्रतिफळ पण तुम्हाला देणार. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळेस केवळ बॉस नाहीये, कारण राजा आला पण राजा घोड्यावरती बसून आला का मग नाही, राजा गाढवीच्या शिंगावरती बसला. राजा रथामध्ये नव्हता बसला, राजा गाढवीच्या शिंगावरती बसला होता. तो राजा होता खरा पण तो हंबल, एक प्रकारे नम्र राजा होता. बाजूला सांगा, तो नम्र राजा होता. तो राजा होता पण नम्र राजा. तो एक गाढवीच्या शिंगावरती बसून आला आणि त्याला दाखवलं की मी अधिकार गाजवण्यासाठी आलो नाही. आणि म्हणून येशू म्हणाला, मार्क 11व्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं, बायबलमध्ये सांगतं वचन की मी सेवा करून घ्यावेच नाही तर सेवा करण्यास आलो नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त आपलं राज अधिकार पद स्वर्गाचं सिंहासन सोडून पृथ्वीवरती आलो. त्याला माहिती होतं की मी राजा आहे पण मी एक नम्र राजा आहे आणि जशा प्रकारे या जगातले राज्य करतात तशा प्रकारे मी करणार नाही, तर माझं राज्य हे यांच्या तारणासाठी, यांचा प्राण वाचवण्यासाठी असेल. हालेलुया. असा कोणता राजा नव्हता की ज्याने आपला प्राण क्रूस खांबावरती दिला होता. प्रेज द लॉर्ड. कारण असा तो असा राजा होता की ज्यानं आपला प्राण क्रूस खांबावरती दिला होता. हालेलुया. ज्यानं आपलं जीव लोकांसाठी समर्पित केला, ज्याने आपलं शरीर लोकांसाठी समर्पित केलं, अशा प्रकारचा तो राजा आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या राजाला एक विशेष महत्व आहे. ज्यावेळेस तुम्ही कबूल करता तो माझ्यावरती राजा आहे, माझ्यावरती त्याचा अधिकार आहे, त्यावेळेस ही पण घोषणा तुमच्या जीवनात होती की त्याचं जे काय आहे ते माझं आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस अधिकार आपल्यावरती येतो त्यावेळेस सगळं काही त्याचं येतं. हालेलुया. आणि म्हणून सैतानाचा अधिकार तुमच्यावरती चालणार नाही. बाजूला सांगा, येशूचा अधिकार तुझ्यावर आहे, सैतानाचा अधिकार तुझ्यावर चालणार नाही. कारण ज्यावेळेस येशूचा अधिकार तुझ्यावरती येतो त्यावेळेस सैतानाचा अधिकार त्याच्यावरती चालत नाही. आणि म्हणूनच येशू म्हणाला की सैतानाला मी खाली पडताना पाहिलं. खाली पडताना पाहिलं. का खाली पडताना पाहिलं? कारण आता तुमच्यावरती कुणाचं राज्य आलेलं आहे? येशूचं राज्य आलंय, देवाचं राज्य आलेलं आहे. आणि ज्यावेळेस देवाचं राज्य येतं त्यावेळेस सैतान ऑटोमॅटिक खाली पडतो. त्याचा ऑटोमॅटिक पतन होतं किंवा त्याचा ऑटोमॅटिक तो पायाखाली तोडवलं जातं. ज्यावेळेस तुम्ही येशूचा अधिकार मान्य करता, येशू तुमच्या डोक्यावरचा बॉस आहे म्हणता, त्यावेळेस सैतान तुमच्या पायाखाली असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता की नाही मीच बॉस आहे, त्यावेळेस मात्र सैतान तुमच्या डोक्यावरती बसतो. म्हणून स्वतः बॉस व्हायचा प्रयत्न करू नका. येशूने नेहमी असं म्हणा की हा प्रभू तुझा अधिकार माझ्यावरती आहे, मी मान्य करतो की तूच सर्वश्रेष्ठ आहेस, तुझ वाचून दुसरा कोणी नाही. ज्यावेळेस असं आपण कबूल करतो त्यावेळेस वारंवार सैतानाला आपण पतित करण्यासाठी किंवा त्याला पाल खाली खेचण्यासाठी आपले शब्द असतात. हालेलुया. आणि म्हणून जर तुम्ही स्वतः बॉस व्हायचा प्रयत्न कराल तर मात्र तशा प्रकारे होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही होसांना बोलता त्यावेळेस अंतःकरणापासून देवाची स्तुती करता. मत्ती सुसमाचार 21 अध्याय 16 वचन. व त्याला म्हणाले, हे काय म्हणतात, हे तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, हो. बाळके व तहानी मुले यांच्या मुखातून तू स्तुतीपूर्ण करवली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही होसांना म्हणता, ज्यावेळेस लोकांनी होसांना म्हणाले त्यावेळेस लोक काय म्हणत होते? अंतःकरणापासून देवाची स्तुती करत होते. बाजूला सांगा, अंतःकरणापासून देवाची स्तुती करणे. ज्यावेळेस तुम्ही होसांना म्हणता त्यावेळेस अंतःकरणापासून देवाची स्तुती करता. हालेलुया. कारण होसांना हे स्वर्गामध्ये म्हटलं जाणार आहे. हालेलुया हे स्वर्गामध्ये म्हटलं जाणार आहे. होसांना हे देवाची स्तुती. कारण ज्यावेळेस तुम्ही ह्या ठिकाणी होसांना म्हणताय त्यावेळेस देवदूत सुद्धा होसांना म्हणतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही होसांना म्हणता, कारण स्वर्गामध्ये अशा प्रकारे गौरव केलं जात आहे, त्याची महिमा केली जात आहे, त्याची स्तुती केली जात आहे. आणि त्याचं गौरव करत असताना देवदूत कधीही आपल्या वरच्या मनाने होसांना म्हणत नाहीत किंवा देवाची स्तुती करत नाहीत. त्यांचं अंतःकरण सुद्धा देवाशी जोडलेलं असतं, कारण ते देवाचं गौरव करण्यासाठी निर्माण केलेले आत्मे आहेत. हालेलुया. तशाच प्रकारे तुम्ही आणि मी सुद्धा त्याचं गौरव करण्यासाठी नेमलेले आहोत. बरीच लोक हे विसरतात की मी आणि आपण सगळेजण देवाच्या गौरवासाठी आहोत. किती लोक विश्वास ठेवतात की आपण देवाच्या गौरवासाठी पृथ्वीवरती आहोत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही हे विश्वास ठेवता तर रोज देवाची स्तुती करायला चालू करा आणि ते पण मनापासून चालू करा. कारण
मनापासून अंतकरणापासून ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस आपण होसाना म्हणत असतो, देवाची महिमा करत असतो. कारण बरीच लोक ह्या जगामध्ये आहेत की अंतकरणापासून देवाची महिमा करायला ते विसरले. बायबल सांगतं की लोक देवाच्या गौरवापासून अंतरलेत म्हणजे लांब गेले, त्याच्या महिमेपासून लांब गेले. येशू ख्रिस्त म्हणाला की असं काळ येत आहे की आत्म्या आणि खरेपणानं लोक देवाचे गौरव करतील. आता ह्या काळामध्ये लोक करतायत पण आत्म्याने खरेपणानं देवाचं गौरव. पूर्वीच्या काळामध्ये तितकं होत नव्हतं नियमशास्त्राच्या काळात, पण आता करतायत. पण कित्येक लोक पवित्र आत्म्याच्या त्या उपस्थितीत चालत नाही, त्यामुळे अंतकरणापासून देवाची महिमा ते करू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालता त्यावेळेस खरोखर देवाच्या गौरवामध्ये अंतर तुमच्यामध्ये पडत नाही. कारण येशू म्हणाला की बायबल सांगतं आपल्याला की ज्यावेळेस मनुष्य पाप करतो तो देवाच्या गौरवापासून ऑटोमॅटिक पाचला जातो, देवाच्या महिमेपासून, समक्षतेपासून, ज्याला आपण म्हणतो की देवाच्या स्तुतीचं ते वर्तुळ असतं, त्या वर्तुळातून तो ऑटोमॅटिक बाहेर जातो. ज्यावेळेस तुम्ही पाचकापासून लांब होता, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही महिमा करता, त्यावेळेस त्या वर्तुळामध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. तर बरीच लोक त्या वर्तुळामध्ये राहू इच्छित नाही. तुम्हाला माहिती आहे हे लोक सुद्धा त्या वर्तुळातून बाहेर गेले. सुरुवातीला थोडं त्यांनी देवाची महिमा केली, ते होसाना म्हणाले, बरंच काय म्हणाले, पण त्याच्यानंतर काय झालेलं आपण पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, तुम्हाला त्या वर्तुळामध्ये टिकून राहिलं पाहिजे. कारण जे प्रार्थनेचं वर्तुळ असतं, एक जशा प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं की तारण टिकवण्यासाठी जसं चर्चमध्ये येणं गरजेचं आहे, तारण टिकवण्यासाठी जसं बायबल वाचणं गरजेचं आहे, तारण टिकवण्यासाठी जशा प्रकारे रोज प्रार्थना करणं गरजेचं आहे, स्तुती आणि आराधना करण्यासाठी सर्व संकट, ज्याला आपण असं म्हणतो की सर्व परीक्षा, अडचणी, दुःख, वेदना या सगळ्यामध्ये देवाची महिमा करणं गरजेचं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस सैतान आणि जगातली परिस्थिती आणि जगातले आपल्या जीवनात असलेले चढवता आपल्याला ते करू देत नाही, आणि म्हणून आपण देवाच्या महिमेपासून बऱ्याच वेळेस लांब जातो. देवाच्या महिमेपासून तुम्हाला वाटू देऊ नका. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की मी देवाच्या गौरवापासून थोडंसं लांब गेलेलं आहे, तर पश्चाताप करण्याची गरज आहे. विश्वास नाही, पश्चातापच नाही करत. किती लोक आठवड्यातून, किती लोक आहेत असे या ठिकाणी की आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी पश्चाताप करतात देवाजवळ बसून. मी वारंवार तुम्हाला हात का वर करायला सांगतो माहिती आहे, मला पाहायचं की तुम्ही किती प्रामाणिक आहात. प्रेज द लॉर्ड. ऍक्च्युली देवाला पाहायचं, हे मला नाही पाहायचं. प्रेज द लॉर्ड. कुणाला पाहायचंय? आणि ज्याने हात वर केला नाही त्यांनी पश्चाताप करायला चालू करा. कारण तुम्ही किमान रोज तरी केलंच पाहिजे. पण कधी कधी असं तुम्हाला वाटत असेल की मी खूपच पवित्र आहे, तर आठवड्यातून एकदा तरी करा. प्रेज द लॉर्ड. कारण बरीच लोक असं म्हणतात मी पवित्र आहे, मला पश्चातापाची कुठं काय गरज. पण पवित्र माणसाला सुद्धा आठवड्यातून कमीत कमी एका आठवड्यातून एकदा तरी असं म्हणायची गरज आहे, प्रभू माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. मी जे काही कशाही द्वारे पाप केला असेल त्याची सगळ्याची मला क्षमा कर. भले मी रोज प्रार्थना करतो, भले मी रोज बायबल वाचतो, भले मी रोज पवित्र जीवन जगतो, तरी सुद्धा न जाणो माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. हालेलुया. येशूच्या रक्ताने माझं पुन्हा एकदा जे काही माझं पातक आहे ते धुतलं जावं. दाविदाला काहीही पश्चातापाची गरज नव्हती. रोज एकदा क्षमा मागितल्यानंतर गरज होती का दाविदाला रोज पश्चाताप करण्याची? पण दावीद मरेपर्यंत, जोपर्यंत तो या पृथ्वी तलावर होता तोपर्यंत क्षमा मागत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो रोज रात्री आसमानी त्याचा बिछाना भिजत होता. म्हणजे मला विचार करा की रोज रात्री बिछाना भिजेल किंवा जे अंथरूण भिजेल इतकं रडणारा दावीद कशासाठी रडत होता इतकं? कारण त्याला असं वाटत होतं की प्रभूजी मी पातके, प्रभूजी मी पातके, प्रभूजी मी पातके. वारंवार मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप पातक करताय म्हणून पश्चाताप करायचा नाही. देवाचं नातं तुमचं त्या वर्तुळात तुम्ही टिकून राहावं यासाठी पश्चाताप करायचा. कारण जो व्यक्ती पापामध्ये जातो किंवा जो व्यक्ती पश्चातापाचं अंतःकरण ज्याच्यात नसतं तो देवाच्या गौरवाला अंतरतो. देवाच्या गौरवाला अंतरू नये यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला देवाची महिमा करत राहिली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, सतत म्हणलं पाहिजे होसाना. ज्यावेळेस आपण होसाना म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो? आपण देवाची महिमा करतो अंतःकरणापासून. आणि तुम्हाला माहित आहे होसाना म्हणणं याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की तुम्ही अंतःकरणापासून देवाची महिमा करा. प्रभू मी पश्चाताप केलेला आहे, मी तुझी महिमा करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. हालेलुया. मी अयोग्य होतो पण तुम्हाला योग्य बनवलं असं येशू सांगत आहे, त्याबद्दल मी तुझी महिमा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि
वायू सतत आणि सतत त्याच्या त्या महिमेच्या आणि स्तुतीच्या वर्तुळात टिकून राहण्याचा प्रयत्न करा. बाजूला सांगा, तुला देवाच्या गौरवाच्या वर्तुळात टिकून राहिलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, सगळे इस्रायल लोक देवाच्या त्या गौरवापासून लांब गेले होते. बाप्तिस्मा घेणारे योहान, कारण 400 वर्षानंतर त्यांना हे संजीवन दिसत होतं. 400 वर्षाचा मध्ये काळ गेला होता. संदेष्टा कुठलाही देवाचा सेवक काहीही कधीही बोलला नव्हता आणि विसरले होते ते. म्हणूनच त्यांना पश्चातापाच्या बाप्तिस्माची गरज होती. म्हणूनच योहान ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी कशाचा बाप्तिस्मा दिला? पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला. बाजूला सांगा, योहानाने पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला आणि त्याच्यानंतर येशू आला. त्याच्यानंतर पश्चातापाच्या बाप्तिस्मा नंतर आणि मॅक्झिमम पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणाऱ्या लोकांचं तारण अगदी सोप्या पद्धतीने झालेलं. हालेलुया. सोप्या पद्धतीने, कारण का त्यांना अगोदरच कळालेलं होतं की हा मला पश्चातापाची गरज आहे. हालेलुया. कारण तारण ज्यावेळेस पश्चाताप होतो त्यावेळेस देवाच्या महिमेच्या वर्तुळामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक येतो. पण पश्चाताप ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस महिमेचं वर्तुळ विसरून जाऊ. महिमे तुम्ही म्हणाल तर खरे की नाही मी देवाच्या स्तुतीच्या वर्तुळामध्ये नाही, देवाच्या स्तुतीच्या वर्तुळात नसतात. मग ते टीका, निंदा, नानस्ती अशा प्रकारे बरेच. मी ह्या काळामध्ये या डिमन स्पिरिट कुठे कुठे ऍक्टिव्ह होतात किंवा काय करतात याचा या विषयीचा अभ्यास करतो. एक गोष्ट शॉकिंग मला पाहायला मिळाली, अगदी आश्चर्यकारक अशी गोष्ट. तुम्हाला माहित आहे, प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये होता. मंदिरामध्ये कुठे होता? मंदिरामध्ये होता. येशू होता, सगळे लोक याजक वगैरे सगळे होते आणि तिथं दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती बसला होता. तिथं बसला होता आणि कुणालाही माहित नव्हतं की याच्यात दुष्ट आत्मा आणि ऍक्टिव्ह झाला नव्हता. महत्वाची गोष्ट ऍक्टिव्ह नव्हता झाला, काही नव्हतं झालं. एक गोष्ट याच्यावरून समजते, बऱ्याचशाच मंडळांच्या मध्ये लोक दुष्ट आत्मा घेऊन बसलेले, लपून बसले आणि ऍक्टिव्ह नाही येत. ऍक्टिव्ह नाही, ते तसेच आहे ढिम. आणि तुम्हाला असं वाटतं आणि याचा काय तो ढिम आहे आणि त्याच्याकडे पाहिलं तुम्हाला असं वाटतं की हा किती चांगला व्यक्ती आहे. पण बरेच लोक असे दुष्ट आत्मा घेऊन बसले, त्यांना मुक्ततेची गरज आहे, पश्चातापाची गरज आहे, त्यांना खरोखर रडण्याची गरज आहे. मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही गुडघ्यावरती येत नाही, इकडे तिकडे बघत काय इकडे तिकडे पहा. परमेश्वराकडे लक्ष लावा. तुम्हाला जर गुडघ्यावर यायची खरंच गरज आहे तर गुडघ्यावर या. कारण तुम्ही घरी तुम्हाला सांगणार नाही कोण हे सगळं काय. घरी तुम्हाला ते वातावरण मिळणार नाही. घरी तुम्ही म्हणणार नाही की ठीक आहे सगळं टीव्ही दरवाजे सगळं बंद करा, आता मला 2 तास प्रार्थना करायची आहे, कुणी मला डिस्टर्ब करू नका, मी गुडघ्यावर रडत बसणार. तुमच्या घरात जर असं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला हे वातावरण मिळत असेल. पण बऱ्याच जणांना हे मिळत नाही. बऱ्याच जणांना हे मिळत नाही. जर तुम्हाला इथं मिळतं तर तुम्ही बसलं पाहिजे, जर तुम्ही गुडघ्यावर आलं पाहिजे. कारण पश्चातापाची संधी वारंवार सगळ्यांनाच मिळते असं नाही. बऱ्याच लोकांना ती मिळत नाही. खूप लोकांना मी पाहिलेलं आहे, बिछाण्यावर माझ्या हातात हात घेऊन लोक रडलेत आणि मला माझी पण मनापासून देवाची पण इच्छा होती की हा जगावा, ह्याचं जीवन बदलावं, पण झालं नाही. देवाने त्याच्यावर का कृपा केली नाही? कारण ती देवाची इच्छा आहे. कृपा करणं न करणं हे सगळं त्याचं काम, ते तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये. आपण केवळ प्रार्थना करू शकतो त्यावेळेस, पण जर संधी आहे तर मात्र तुम्ही केलं पाहिजे. वर्तुळातून, महिमेच्या वर्तुळातून, मी तुम्हाला म्हणत आहे गौरवाच्या वर्तुळातून बाहेर नका जाऊ. कारण जे कोणी पाप केलं ते वर्तुळातून बाहेर गेलं. बायबल सांगतो स्पष्ट वर्तुळात टिकून राहा, म्हणजे महिमा करत राहा, देवाचं गौरव करत राहा. तुम्हाला लाज वाटणार नाही देवाची स्तुती करताना, होसाना म्हणताना. तुम्ही मोठ्या आनंदाने म्हणू शका प्रभूजी मी तुझी महिमा करतो. हालेलुया. कारण व्यसन करणारा माणूस असं म्हणू शकत नाही, एखादा पाप करणारा माणूस असं म्हणू शकत नाही. त्याला त्याचा क्षमा मागावी लागेल, त्याच्यानंतर तो प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून महिमेमध्ये टिकून राहा. चौथी महत्वाची गोष्ट, होसाना चेंज होऊ शकतं. होसाना काय होऊ शकतं? होसाना चेंज होऊ शकतं. वाचा माझ्याबरोबर लोकांची वर्तमान 23:21 वचन. हे खूप महत्वाचं वचन आहे या भागामधलं. लूक 23:21. तरी याला वधस्तंभावर खिळा असे ते ओरडत राहिले. आता क्राऊड तोच आहे, क्राऊड म्हणजे पब्लिक तेच आहे, पण शब्द मात्र बदलले. शब्द काय झाले? बदलले.
होसानाच्या जागेवर आता एक शब्द, नवीन शब्द आलेला आहे आणि तो शब्द असा आहे की याला वधस्तंभावर ठेवा, याला वधस्तंभावर ठेवा. लोक काय म्हणतात आता? याला काय करा? वधस्तंभ. ज्यांच्या हातात सावळ्या होत्या, ज्यांनी कपडे टाकले होते, जे मोठ्याने गजर करत होते, जे ओरडत होते, होसाना 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 होसाना, आणि तेच लोक आता मात्र ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलेलं आहे, आता तो पिलातासमोर आहे आणि शास्त्री आणि पुरुषांना त्यांना चिथवलेलं आहे आणि लोकांना सांगितलंय की आम्ही म्हणतो तसं म्हणा, आणि लोक म्हणतात याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा. होसानाचं परिवर्तन झालं. कशात? याला वधस्तंभावर खेळा या शब्दात. होसाना चेंज होऊ शकतो का? होसाना चेंज होऊ शकतो. बाजूला सांगा, होसाना चेंज होऊ शकतो. होऊ शकतो का? बऱ्याच लोकांचं होसाना चेंज झालेलं आहे. कदाचित दुसऱ्या शब्दात चेंज झाला असेल, याला वधस्तंभावर खेळा याच्यापेक्षा दुसरं काहीतरी वेगळं झालं असेल, पण होसाना चेंज होतो. हालेलुयाचं वेगळ्यात चेंज होऊ शकतं. जसं येशू आल्यानंतर चेंज झालं. लोक म्हणतात ना आता ह्याचं काय झालेलं आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार याचं धर्म बदलला असं लोक म्हणतात. ऍक्च्युअली तसं बदलत नाही. बायबलमध्ये असं कुठेही धर्माचा शब्द वगैरे असा उल्लेख नाही, पण लोक असं म्हणतात की येशूवर हे विश्वास ठेवते. मग येशूवर विश्वास ठेवल्यानंतर त्याचं डोकं बदलू शकतं, फिरू शकतं, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं येऊ शकतं. कारण जसं होसानाचं चेंज होऊ शकतं, तशा प्रकारे होसानाचं चेंज झालं, याला वधस्तंभावर केला. तशा प्रकारे कदाचित तुम्ही आज होसाना बनणारे असणार, पण येणाऱ्या आठवड्यांच्या मध्ये, येणाऱ्या महिन्यामध्ये युद्ध परिस्थिती, समजा अजून 2 महिने युद्ध थांबलं नाही आणि गॅस लवकर मिळाला नाही, चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली, तर तुमचं वागणं काय असेल? कदाचित तुमच्या घरी कोणीतरी येईल आणि म्हणेल हा येशूवर विश्वास ठेवतो, चला घराच्या बाहेर भाड्याने तुम्ही राहत असाल, तुम्हाला बाहेर काढलं जाईल. त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुमचे शब्द बदलतील का? होसाना हालेलुयाचे शब्द दुसरे चेंज होईल का? विचार करा. कारण बऱ्याच लोकांचा विश्वास बदलताना मी पाहिलेला आहे. बऱ्याच लोकांचं होसानाच्या शब्दाचं परिवर्तन होताना मी पाहिलेलं आहे. या लोकांचं परिवर्तन किती दिवसात झालं? 5 दिवस, फक्त 5 दिवस. किती दिवस? 5 दिवसात शब्द बदलले. 5च दिवस. 5 दिवस झाले होते ना. हे शब्द कधीच शब्द आहेत. याला वधस्तंभावर खेळाय गुरुवारचे शब्द आहे. गुरुवार संध्याकाळचे शब्द आहे. गुरुवार रात्री येशू ख्रिस्ताला, हो गुरुवारी रात्री मध्यरात्रीच्या नंतर त्या काळातले शब्द आहेत हे सगळे. येशू ख्रिस्ताला दुपारी क्रूस खांबावर खेळण्यात आलं शुक्रवारी, आणि प्रवेश कधी झाला तर रविवारी. येशू ख्रिस्ताचा प्रवेश यरूशलेमेत झाला तर रविवारी. 5 दिवसात लोक बदलले. 5च दिवसात. म्हणजे लोकांचं अंतःकरण बदलायला वेळ लागतो? अजिबात नाही वेळ लागत. आज तुम्ही इथं आलात आणि मला पास्टर खूप छान, आज संदेश खूप छान दिला, गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुमचे दुसरे शब्द असू शकतात. रिअल गोष्ट आहे, खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी माणसं माझ्यासोबत होते, माझ्या हातात हात घेऊन शपथ दिली लोकांनी, शपथ दिली की मी आजपासून अजिबात दारूला स्पर्श करणार नाही कधीच. दुसऱ्या आठवड्यात तो फुल टाईम शब्द 1 आठवडा पण टिकत. लोक शपथ घेतात हातात हात घालून. मी सांगतो बरं, माझ्या हातात हात शपथ घेत आहे, हातात हात घेऊन शपथ घेत आहे. बदलायचं नाहीये, बदललं तर परमेश्वर शिक्षा करतो. आणि एवढं क्लिअर ऐकून सुद्धा तो व्यक्ती बदलतो. क्लिअर ऐकून का? कारण येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्यामध्ये काय आहे मला माहिती आहे, त्याचा मला भरोसाच नाही. मनुष्याचा मला भरोसा नाही. येशू म्हणाला स्वतः असं. येशूने मनुष्यावर प्रेम केलं, मनुष्यावर विश्वास नाही ठेवला. लक्षात घ्या, मनुष्यावर विश्वास ठेवलेला नाही, पण मनुष्यावर प्रेम केलं मला येशू ख्रिस्त. हे लक्षात ठेवा, बायबल मध्ये हे वाक्य. येशू म्हणाला असं की मनुष्यावर माझा विश्वास नाही, कारण मनुष्य काय आहे हे मला माहिती आहे, त्याच्या साक्षीवर सुद्धा माझा विश्वास नाही. पवित्र आत्म्याने जर तुला प्रगट केला असेल, माझ्या देवपित्यानं प्रगट केला असेल, तर मला विश्वास आहे. पण देवपिता प्रगट करत नाही तोपर्यंत मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवत नाही. हे येशूला माहिती होतं. कारण मनुष्य बदलणार आहे लगेच. कारण गुरुवारपर्यंत 5 दिवसात माणसं बदलतात. याचा अर्थ लगेच परिवर्तन होतं. लोकांचं अंतःकरण लगेच बदलतं. जर तुमचं बदलणार असेल तर सावध व्हा.
सावध व्हा, कारण बऱ्याच लोकांना सावध केलेलं असून सुद्धा बरेच लोक सावध झालेले नाही. काही लोक मला म्हणाले, पास्टर तुम्ही म्हणाल तिथं मी सेवेला जाण्यासाठी तयार आहे. मला सेवेला पाचारण झालेलं आहे, माझ्या मागे लागलं की अक्षरशः मला पास्टर बायबल पाठवा, सेवेला जायचं, मला हे करायचंय ते करायचं, बरंच काय काय असं वाटलं. आता एका वर्षात 1000 लोकांची मंडळी स्थापन करतोय हा माणूस, आणि एकही कुटुंब तारण झालं नाही. मला सेवेसाठी समर्पण केलेले, सेवेसाठी ज्यांनी देवाला पाचारणाला हाक देऊन असं म्हणतात, प्रभू मी तुझी सेवा करणार, ते लोक आज घरात बसले. का? कारण शब्द बदलले, त्यांना पाचारण आठवलं नाही, समर्पण आठवलं नाही. शब्द बदलतात लगेच. कदाचित त्यांचे शब्द बदलायला वर्ष गेले असतील, आणि तेच लोक मला म्हणाले, पास्टर सपोर्ट मिळत नाही, सेवा कशी करणार मी? तुम्हाला तर सपोर्ट आहे. माझा सपोर्ट बंद होऊन जवळ 7-8 वर्ष झाले. आता 8 वर्ष होऊन गेली. 8 वर्षात मला संस्थेने 1 रुपया दिला नाही. मग लोक असं म्हणतात की अरे नाही सपोर्ट आहे तर सेवा, नाही तर नाही, अजिबात नाही करते. बऱ्याच लोकांचे शब्द बदलले, पाचारण बदलतं, लोकांचे समर्पण जे केलेले ते बदलतं, शपथ घेतलेली बदलते. आणि म्हणून तर येशू म्हणाला की स्वर्गाची शपथ पाहू नका आणि कशाची शपथ पाहू नका, कारण तुम्ही काही करू शकत नाही. मला माहिती आहे तुम्ही काय करणार, आणि म्हणून शपथ पाहू कारण त्याला माहिती आहे शपथ पाहणं हे खूप डेंजर आहे, खूप अवघड आहे. तुम्हाला जर ते करता येत असेल तर समर्पण करण्यापूर्वी मी एक संदेश तुम्हाला देणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, की बरीच लोक त्यांनी दिलेल्या शब्दामुळे बांधले गेलेत, म्हणून आज ते समस्येत आहेत. बरेच लोक त्यांनी दिलेले शब्द, त्यांनी दिलेलं अभिवचन देवाला पूर्ण केलं नाही, म्हणून त्यांच्या जीवनातले बरेचसे प्रॉब्लेम गेलेले. अभिवचन तुम्ही आठवा बरं, असं काही अभिवचन दिलं असेल देवाला. कदाचित तुम्ही सेवेचं अभिवचन दिलं असेल, कदाचित तुम्ही म्हणलं असेल मी पाप इथून पुढे कधीच करणार नाही, त्याचं अभिवचन असेल. मी खोटं कधीच बोलणार नाही, माझा बिझनेसचा जो दशमांश आहे ते मी रेग्युलर देत जाईल, इथून पुढे कंटिन्युअसपणे मी देईन, अशा प्रकारे तुम्ही कदाचित बोलला असाल. कदाचित तुम्ही काहीतरी असं बोलला असाल की जे तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे मला काही शक्य नाही, तरी पण मी करणार नाही, आणि तुम्ही ते विसरले. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात बरेच लोक विसरलेले असतात. कारण अभिवचन देण्यापूर्वी व्यक्तिगत प्रार्थनेत चर्चमध्ये बसलेला असताना किंवा इथून मी ज्यावेळेस बोलेन, ज्यावेळेस तुम्ही मला उलट उत्तर देताय त्यावेळेस हात वर करून तुम्ही सांगताय, कारण स्वर्ग पाहतो मी सगळं, त्यावेळेस सुद्धा सांभाळून करा. आणि जर सांभाळून तुम्हाला जमणार नसेल हे करायला, तर ते बोलू नका परमेश्वराला, सांगू नका की प्रभू मी हे करेन. जर करायला नाही जमलं तर, कारण बऱ्याच वेळेस या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला लोक ह्याचा पश्चातापच नाही करत की मी अभिवचन दिलं होतं पण मी मोडलं प्रभूचे, मला क्षमा कर, कारण मी हे बोललो होतो पण मी हे करू शकलो नाही, मला क्षमा कर. काही लोक असे आविर्भावात असतात की त्यांना सगळं काही, अगदी त्यांच्या जीवनात सगळं काही त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून काही चुकत नाही, पण तसं होत नाही बरं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शब्द बदलले असतील तर सावध व्हा, आणि शब्द बदलू शकतात माणसं. आपण मनुष्य आहोत, आणि मनुष्य या नात्यानं बऱ्याच वेळेस त्या चुका होऊ शकतात, पण परमेश्वर त्याच्यावर नाराज आहे का? नाराज आहे. परमेश्वर क्षमा करायला तयार आहे का? हो, क्षमा करायला तयार आहे. ज्या लोकांनी येशू ख्रिस्त, ज्या लोकांनी त्याला म्हणलं ह्याला वधस्तंभावर खेळा, ते लोक रडत होते. येशू ख्रिस्त क्रूस खांब घेऊन निघाला होता आणि तो म्हणाला की माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच लोकांकडे पाहून, यरूशलेमेकडे पाहून येशू ज्यावेळेस बेथानीच्या रस्त्यावर होता, यरूशलेमेकडे त्याने पाहिलं आणि येशूच्या डोळ्यात अश्रू आले. येशू रडला. तुम्हाला माहिती आहे येशू रडला, कारण 70 वर्षानंतर काय होणार आहे त्याला दिसलं. रोमन सरकार हे सगळं शहर जाळून टाकणार आहे आणि मंदिर पाडलं जाणार आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. आणि त्याला माहिती होतं, तो पाहून रडतो की प्रभू या लोकांच्यावर कृपा कर. देवाकडे त्याची प्रार्थना होती. ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावर खेळा म्हणून सांगितलं त्या लोकांना, कारण शेवटचं जे वाक्य आहे, शेवटचं जो मुख्य मुद्दा आहे, त्या येशू ख्रिस्तानं त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं त्यांना. वाचा बरं माझ्या बरोबर योहाना सुसमाचार 3 अध्याय 16 वचन. ऍक्च्युअली ते वचन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, माझ्या बरोबर म्हणा, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशूकडे लोकांनी जी प्रार्थना केली होती ना, त्या प्रार्थनेचं उत्तर येशू ख्रिस्ताने क्रुसावर दिलं. प्रभू, लोक काय म्हणत होते, प्रभू आमचं तारण कर. आणि येशूकडे लोकांनी मसीहा म्हणून पाहिलं होतं. आणि येशू ख्रिस्ताकडे सैन्य नव्हतं, येशू ख्रिस्ताकडे रथ नव्हता, येशू ख्रिस्ताकडे घोडा नव्हता, तलवार नव्हती, पण येशूकडे शरीर होतं. स्वतःचं बलिदान करण्यासाठी त्याने आणलेलं होतं. आणि लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर त्याने हे दिलं की मी तुमच्यासाठी बलिदान झालेलो आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने स्वतःचं बलिदान देऊन त्याचं उत्तर दिलं, हे तुमचं तारण आहे, माझं बलिदान हे तुमचं तारण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता जो कोणी त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवेल तो त्याला तारण मिळेल. प्रेज द लॉर्ड. लोकांचा आत मसीहा म्हणून पाहत होते ते, कोणीतरी येईल, युद्ध करेल, तलवार चालवेल, रोमन राज्याला मारेल, पिलाताला मारून टाकेल आणि हेरोद राजाला मारून टाकेल आणि आम्हाला आमचा राजा मिळेल आणि तो राज्य करेल आमच्यावरती. पण हे राज्य, जगाचं राज्य हे येशूचं राज्य नव्हतं, तर येशूचं राज्य हे स्वर्गाचं राज्य होतं. आणि म्हणून या लोकांना खऱ्या त्या मुक्तीची गरज होती, त्या तारणातून, पापातून मुक्तीची गरज होती. आणि ती मुक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर मात्र त्यांना दिली. कारण लोक मात्र जगातली मुक्ती मागत होते, जगातली शांती आणि अनंत काळाचं, त्यांना जगातलं जीवन हवं होतं, जगातलं सुख हवं होतं. पण येशूने मात्र त्यांना अनंत काळाचं सुख दिलं, अनंत काळाचा आनंद दिला, अनंत काळाची शांती दिली, अनंत काळाचं सुख, समाधान आणि सर्व प्रकारचा अनंत काळाचा एक राजा दिला. हालेलुया. यांना पृथ्वीवरचा राजा देऊ केला नाही, तर स्वर्गाचा राजा जो परमेश्वर आहे त्याच्याकडून मिळणारं तारण त्यांना दिलं. आणि येशू ख्रिस्त इथून पुढे कायमचा त्यांचा राजा असणार आहे. हालेलुया. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं येशू ख्रिस्ताने. किती प्रार्थना करत होते ना की आम्हाला मसीहा पाहिजे, किंवा आम्हाला आमचं तारण कर प्रभूची, कारण तू आलेला आहेस होसाना म्हणून ते म्हणत होते की आमचं तारण कर. त्यावेळेस येशू म्हणाला, त्यावेळेस येशू काही बोलला नाही, पण येशू क्रूसावर मात्र बलिदान केलं आणि त्याच्यानंतर बलिदानाद्वारे त्याने उत्तर दिलं की हे तुमचं तारण आहे. हालेलुया. तर येशू बलिदान झाला त्यावेळेस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं होतं त्यांना. काही लोकांना उत्तर कळालं, काही लोकांना नाही कळालं. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना कळालं, त्या शिपायाला कळालं, शताधिकला कळालं की खरोखर हा पुरुष देवाचा पुत्र होता. तो म्हणाला खाली पृथ्वीवर, खाली ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या शरीरात भाला बोकसला त्यावेळेस तो कबूल करतो ही गोष्ट. काही लोकांना त्याचं तारण कळालं, काही लोकांना त्याचं समर्पण कळालं, त्याच्या जे उत्तर होतं ते उत्तर काही लोकांना कळालं. येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्याला कळालं, येशूच्या पेत्राच्या पहिल्या भाषणानंतर 3000 लोकांना कळालं, पेत्राच्या दुसऱ्या भाषणानंतर 5000 लोकांना कळालं की येशूने उत्तर दिलेलं. हालेलुया. आणि तुम्हाला मला सुद्धा कळालेलं आहे की ज्यावेळेस आपण तारण मागतो त्यावेळेस येशूने आपले बलिदान दिले. तो राजा नाही की तलवार घेऊन येईल आणि आपल्या शत्रूला मारून टाकेल, रथामध्ये बसून येईल आणि आपल्यावरती राज्यकारभार चालवेल आणि त्या जगातल्या राजांना मारेल. नाही, येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा आत्म्याद्वारे तारण केलेलं आहे, आपलं शरीराचं बलिदान दिलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही तारण मागता त्याच्याकडे त्यावेळेस येशू त्याचं ते उत्तर देतो. होसाना ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर हेच मोठं आहे की येशूनं आपलं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केलेलं. आणि म्हणून शब्द बदलण्यापूर्वी विचार करा. तुमचे शब्द जर बदलणारे शब्द असतील तर तुम्हाला गरज आहे बरं सावध होण्याची, कारण बऱ्याच लोकांचे शब्द आताच्या काळामध्ये बदललेले आहेत. एक जी पिढी आलेली आहे ही शब्द बदलणारी आणि रोज काहीतरी नवीन अंतःकरणामध्ये घेऊन चालणारी पिढी आलेली आहे. आणि ह्या पिढीला, कारण येशू ख्रिस्त म्हणून तर असं म्हणाला शेवटच्या काळामध्ये लोक आपल्या विश्वासापासून काय होतील बरं, बहकतील, लांब जातील. बहकतील, लांब जातील याचा अर्थ काय की त्यांचे शब्द बदलतील, त्यांचा शब्द होसानाच्या जागेवर दुसरंच काहीतरी येईल. तुमच्या जीवनामध्ये असं काय होत आहे का विचार करा. जर तुमच्या जीवनात होसानाच्या जागेवर दुसरंच काहीतरी एक चाललेलं आहे किंवा त्याचा काहीतरी प्रवेश चालू आहे, कारण हळूहळू प्रवेश होतो, लगेच एका दिवसात होत नाही. जसं हळूहळू येशू ख्रिस्ताचं काम सुद्धा हळूहळू आहे, तशा प्रकारे तुमच्या जीवनात सुद्धा सैतानाला माहिती आहे चांगल्या प्रकारे एकदम आला तर काय हा स्वीकारणार नाही, मी हळूहळू प्रवेश करतो. आणि हळूहळू चंचू प्रवेश ज्याला म्हणतात तो चंचू प्रवेश होतो. आणि बऱ्याच लोकांचं तारण, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की बऱ्याच लोकांनी आपलं तारण गमावलेलं आहे. एका शब्दाचं परिवर्तन हळूहळू होतं आणि त्याची परिणिती किंवा त्याचा शेवट असा येतो की ते तारण गमावतं. तुमच्या जीवनामध्ये असं होऊ नये यासाठी आज जो हा रविवार आहे, जवळचा रविवार, या रविवारी परमेश्वर तुम्हाला मला हा संदेश देऊ इच्छितो होसाना या शब्दाद्वारे की तुमचा आणि माझा विश्वास जो आहे तो टिकून राहिला पाहिजे. सांगा, तुझा विश्वास टिकून राहिला पाहिजे, तुझं
तुझं तारण टिकून राहिलं पाहिजे. तुझ्या शब्दाचं कधीही परिवर्तन होता कामा नये. तुझे शब्द बदलता कामा नये. कारण शब्द ज्यावेळेस बदलतील ना त्यावेळेस बऱ्याच गोष्टी बदलतील. कारण तुम्ही ज्यावेळेस येशूच्या वचनांचे शब्द बोला, होसाना म्हणाल, रोज हालेलुया म्हणाल, कारण या शब्दांच्या मध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, या शब्दांच्या मध्ये काय सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेज लॉर्ड म्हणता, ज्यावेळेस देवाचा गौरव करता, देवाची महिमा करता, त्यावेळेस त्या शब्दांच्या मध्ये शक्ती आहे, बळ आहे. त्या शब्दांच्या द्वारे केवळ परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करतो. त्या शब्दांच्या द्वारे सैतान घाबरतो. त्या शब्दांच्या द्वारे सैतानाला वेगवेगळ्या प्रकारे त्याला भीती वाटते. त्याला असं वाटतं की मला हलवणारा कोणीतरी आता जागा झालेला आहे. हालेलुया, हालेलुया, हळू हालेलुया म्हणतात तुम्ही. हालेलुया, हालेलुया, होसाना, होसाना. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही होसाना म्हणता त्यावेळेस देवाकडे तारण मागता आणि त्याचं उत्तर आहे की येशूने आपला प्राण क्रूसावर दिला. तुमच्यासाठी आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त देवाजवळ प्रार्थना करताय. आज सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पापामध्ये किंवा तुमचे शब्द बदलतात, तारणापासून तुम्ही लांब जाता, त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तुमच्याकडे पाहतो, तो तुमच्या जीवनाकडे पाहतो, तुमच्या फॅमिलीकडे पाहतो आणि त्याला वाईट वाटतं. त्याला वाटतं की अरे मी याच्यासाठी प्राण दिलेलं, मी याच्यासाठी आपलं जीवन दिलेलं, याचं जीवन मात्र चुकीच्या दिशेने चाललं. म्हणून समर्पण आठवा. ज्या दिवशी तुम्ही प्रभूला समर्पण केलं होतं पहिला दिवस तो आठवा. मधल्या काळात ज्यावेळेस तुम्हाला देवानं प्रभूसाठी बरेच लोकांनी मला सांगितलं, पास्टर आम्हाला पाश्चात्य झालेलं, पास्टर आम्हाला एक भविष्यवाणी झाली, मला स्वप्नामध्ये परमेश्वराने हे दाखवलं, मला दृष्टांतात परमेश्वराने हे दाखवलं. कुठे गेले ते दृष्टांत, कुठे गेले ते स्वप्न, कुठे गेले ते पाचारण, कुठे गेले ते देवासोबत तुम्ही केलेलं एक कमिटमेंट, ते आठवा. ज्यावेळेस तुम्ही ते आठवा त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी शब्द बदलले, माझ्या शब्दाचं उत्तर परिवर्तन झाले. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते आठवेल ना त्यावेळेस तुम्ही पश्चाताप केल्याशिवाय बसणार. पश्चाताप कराल, तुम्ही रडाल प्रभूजवळ, म्हणाल प्रभूजी मला क्षमा कर, कारण मी त्या लोकांसाठी प्रार्थना करत होतो आणि तुम्हाला सांगितलं होतंस की तू जाणार, मी तुला पाठवणार आहे. मी भविष्याकडे पाहिलं, मी माझ्या वेळेकडे पाहिलं, मी पाहिलं की माझ्याकडे वेळ नाहीये, माझे कामगार माझी वाट पाहतायत, माझ्या घरातले लोक माझ्याकडे आस लावून बसलेले आणि माझं घर कसं चालणार याचा मला विचार आहे. देवाच्या सेवकांना खरंच घर कसं चालणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला येतो. त्यावेळेस सैतानाने हे, कारण सैतान नेहमी तुमच्यामध्ये पेरलेलं जे आहे ना ते वाढू देत नाही. आणि बायबल सांगतं की संसाराची चिंता, या द्रव्याचा मोह सगळी वाढ खुंटवतो. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या पाचारणाची वाढ खुंटली, त्यांच्या समर्पणाची वाढ खुंटली, दृष्टांत मरून गेले, कागदावरतीच राहिलं, केवळ प्रार्थना कागदावरतीच राहिली. आणि लोक मला येऊन सांगतात फक्त की पास्टर लोक मरतायत. ठीक आहे, मी माझं काम करत आहे, तुम्ही केवळ लोक मरतायत असं म्हणून होत नाही. बरं लक्षात घ्या, तुम्हाला आठवावं लागेल की तुमचं समर्पण काय. तुम्हाला बघावं लागेल. बरीच लोक मला म्हणतात पास्टर माझी प्रार्थना ऐकली जात नाहीये, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काम नाही करत आहे, मला दिसत नाही, काहीतरी हलताना दिसत नाही, काही होताना दिसत नाही. तुमचं समर्पण कमी आहे, कदाचित तुमची प्रार्थना कमी आहे, कदाचित तुमचा पश्चाताप कमी आहे, कदाचित परमेश्वर तुमचे जे तुम्ही कधी अजाणतेपणी तुम्हाला माहिती नव्हतं, कदाचित तुमचं वय लहान असेल आणि तुम्ही बोलला प्रभूला की हे प्रभूजी मी करणार आणि तुम्ही ते केलं नाही, विसरून गेले. दबाव आला, त्याच्यानंतर आई वडिलांचा दबाव आला, कुटुंबाचा दबाव आला, घरच्यांचा दबाव आला आणि त्याच्यानंतर शब्द बदलले. पण माहिती लोकांनी शब्द का बदलले होते? शास्त्री पुरुषी त्यांना म्हणत होते म्हणून शब्द बदलले. शास्त्री पुरुषी त्यांना म्हणत होते ना की आम्ही सांगतो तसं बोला, नाहीतर आम्ही तुम्हाला सभा बहिष्कृत करू. सभा बहिष्कृत म्हणजे तुम्हाला मंदिरात येऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला आम्ही प्रार्थना मंदिरामध्ये समर्पणासाठी येऊ देणार नाही, मंदिरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पणासाठी, कारण त्या काळात अर्पण आणि मंदिरामध्ये समर्पण आणि असं बऱ्याच काही गोष्टी होत्या त्या काळासाठी, त्यासाठी केलं जायचं. बऱ्याच लोकांना आज सुद्धा अशा प्रकारे सैतान किंवा जगातले लोक, कुटुंब त्यांना काय करतं, बरं एक दबाव टाकतं त्याच्यावर, तू येशूवर विश्वास, येशूचा विश्वास ठेवू नको, नाहीतर आम्ही तुला काय करू, घरातून बाहेर काढू, आम्ही तुला समाजातून बाहेर काढू, आम्ही तुला वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे बहिष्कृत करू, आम्ही तुझ्याकडून काही खरेदी करणार नाही, तुझं असं होईल तसं होईल. सैतान सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस अशा प्रकारे भीती घालेल आणि असं म्हणेल की हा हे असं होईल तसं होईल आणि मनुष्य सहज शब्द बदलतात. आज तुम्हाला पुन्हा एकदा मी आठवण करून देते, देव आठवण करून देते, होसाना याचं परिवर्तन होतं का म्हणून. मला सांगा, होसाना या शब्दाचं परिवर्तन होतं. तू दिलेलं प्रभूला दिलेलं अभिवचन आठव.
बाजूला सांगा, स्पर्श करून थोडंसं स्पर्श करून सांगा. तू प्रभूला दिलेलं अभिवचन आठव. कदाचित तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने काहीतरी वेगळं अभिवचन दिलं असेल प्रभूला. आज तुमचा स्पर्श करण्यामुळे त्याला ते आठवेल. आज कदाचित तुम्ही बोलल्यामुळे तो आठवेल. आज कदाचित त्याचं पाचारण त्याला आठवेल. तुम्ही बोलल्यामुळं त्याला बाजूला सांगा, तुझं पाचारण आठव. धकाधकीच्या जीवनात आपण विसरतो बऱ्याचशाच गोष्टी. आपण आपल्या समर्पणाला विसरतो. बरीच लोक विसरतात. मी तुम्हाला आज आठवण करून देईन की तुमचं पाचारण आठवा, तुमचं समर्पण आठवा, तुमचे दृष्टांत आठवा, तुमचे स्वप्न आठवा, तुम्ही दिलेले बोललेले शब्द आठवा, होसांना तुम्ही स्वराने म्हणालेले शब्द आठवा. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुमचं तारण झालं होतं, ज्या दिवशी तुम्ही म्हणाले होते, ज्या वेळेस तुम्ही त्या बाप्तिस्मा घेताना वर आले होते पाण्यातून, त्यावेळेस तुम्ही काय म्हणाले होते आठवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण बऱ्याच लोकांना मी एक प्रोफेटिक शब्द दिले होते. बऱ्याच लोकांना मी त्यांच्याकडून समर्पणाची प्रार्थना करून घेतली होती. ज्यांना मी बाप्तिस्मा दिलेला आहे त्यांच्याविषयी मला माहिती आहे. आणि बऱ्याच लोकांना मी सांगितलं होतं की हे तुम्हाला करावं लागेल, आणि ते म्हणाले की हो आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते केलेलं नाही. आठवण करा या सगळ्या गोष्टी. आणि होसांना हा शब्द तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. अशा शब्दांनी देवाची महिमा करायला चालू करा. आज आपण होसांना या शब्दाद्वारे शिकलो. होसांना हा शब्द तुमच्या जीवनात अधिक आणि अधिक रुजो, त्यांनी फळ आणो, आणि तुमचं जीवन देवाकडून तुम्ही तारण मागा, परमेश्वर त्याचं उत्तर देणार. कारण येशू ख्रिस्त कधी बोलला नाही, तर त्याचं उत्तर मात्र कृतीद्वारे असतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू बोलला का लोकांना, एका शब्दाने त्याने उत्तर दिलं नाही, पण येशूला माहिती होती की एका आठवड्यानंतर मी या लोकांसाठी आपला प्राण देईन. प्रेज द लॉर्ड. या लोकांसाठी माझं समर्पण केलं जाणार आहे, मी क्रूसावरती जाणार आहे, हेच माझं यांच्यासाठी उत्तर असेल. येशू तुमच्यासाठी तयार आहे आपलं बलिदान देण्यासाठी. येशू आज सुद्धा तुमच्या प्रार्थना घेऊन तिथं तयार आहे. तुमच्या जीवनाविषयीची विनवणी करत आहे. तुम्ही ज्यावेळेस एखादं पातक करताना त्यावेळेस तुम्ही म्हणता येशूच्या रक्ताने माझं पाप धुतलं जाऊ दे. येशू आज सुद्धा म्हणत आहे, प्रभू याच्या पापाकडे नको पाहू, माझ्या रक्ताकडे पहा, माझ्या रक्ताकडे पहा, माझ्या रक्ताकडे पहा. बायबल सांगतो तो आपला महायाजक आहे. आणि महायाजक काय करतो माहिती? याजक काय करत होता? रक्त शिंपडत होता. रक्त वेदीवरती काय शिंपडत होता? रक्त शिंपडत होता. बायबलच्या नुसार नियमशास्त्र काय सांगतं की रक्त शिंपडण्यासाठी तो आतमध्ये जायचा. आणि आपला येशू महायाजक आहे. आणि वेदीवरती, करुबावरती आपला करुबावर परमेश्वर आहे. आणि आपलं तो बकऱ्याचं रक्त नाही घेऊन जात आहे, आपलं स्वतःचं रक्त शिंपडतं. आपल्या स्वतःचं रक्त टाकतो. आणि स्वतःचं रक्त टाकून म्हणतो, यांच्या पापाकडे पाहू नको, यांच्या पाथराकडे, यांच्या जीवनाकडे पाहू नको, यांनी विसरले त्या गोष्टीकडे पाहू नको, माझ्या रक्ताकडे पहा, माझ्या रक्ताकडे पहा, यांच्या पाथरांची क्षमा कर, यांचं जीवनाची पात्र विसरून जा, यांचं समर्पण त्यांनी केलं, मी त्यांना आठवण करून देतो. आज पुन्हा एकदा आज देवा तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही आठवण करा. आणि आज जर आठवण केली, पश्चाताप केला, तर मी तुम्हाला खात्री देतो की येशू कृतीद्वारे सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात करायला चालू करेल. तो केवळ बोलत नाही, तर तो कृतीद्वारे काम करतो. त्याची कृती इतकी महान आहे की तुम्ही तुमचं गौरव केल्याशिवाय शांत बसणार नाही. गौरव केल्याशिवाय, देवाची महिमा केल्याशिवाय शांत बसणार. तुम्ही महिमा कराल, मोठ्याने देवाची महिमा करा. आणि प्रभू म्हणाल, तुझं कार्य पाहून मला आनंद झाला, तुझं महान सामर्थ्य पाहून मला आनंद झाला. प्रभू करून या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद करतो. या आपण सगळे